नमस्कार, मी अक्षय पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं एडीएन बातमीपत्रात मनपूर्वक स्वागत करतोय। आज दिवसभरात घडलेल्या संपूर्ण घटनांचा आढावा आपल्याला घ्यायचाच आहे, परंतु त्या अगोदर नजर टाकूया आज दिवसभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडींवरती। जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आढावा बैठक। शालेय पोषण आहार, वसतिगृह, आश्रमशाळा, रुग्णालयांना गॅस पुरवठा अविरत ठेवा। विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकरांचे निर्देश। तर सोलापूर धुळे महामार्गावरती अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्याचा मृत्यू। गल्ले बोरगाव शिवारातील घटना। आता बघूया सविस्तर बातम्या। जिल्ह्यात पुरेसा गॅस उपलब्ध आहे, तथापि शालेय विद्यार्थ्यांना दिला जाणारा मध्यान्ह पोषण आहार, आदिवासी विकास विभागाची, सामाजिक न्याय विभागाच्या वसतिगृहाची तसेच अनाथ आश्रमांची भोजनालये, रुग्णालयांमध्ये रुग्णांच्या अन्नपदार्थांची स्वयंपाकाचा गॅस अविरत उपलब्ध ठेवावा असे निर्देश आज विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांनी गॅस वितरण कंपनीला दिलेत। हे वितरण सुरळीत सुरू राहावं याबाबत पुरवठा विभागाने देखील देखरेख ठेवावी असेही निर्देश त्यांनी दिले आहेत। जिल्ह्यात गॅस तुटवड्या अफवांमुळे लोकांनी गॅस एजन्सी समोर रांगा लावल्याचं निदर्शनास आलं। याबाबत आज जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी सर्वच गॅस वितरण एजन्सींच्या तपासण्या करण्याचे निर्देश पुरवठा विभागाला दिले। त्यानुसार गॅस वितरकांकडे जाऊन तपासण्या केल्या। जिल्ह्यात यासाठी 11 पथके नियुक्त करण्यात आले होते। त्यात गोडाऊन तपासणी, वितरण प्रमाणित तपासणी, बुकिंग ते प्रत्यक्ष सिलेंडर ग्राहकांना देणं यात कोणतीही अनियमितता, साठेबाजी होऊ नये यासाठी तपासणी करण्याचे निर्देश दिले आहेत। त्यानुसार आज जिल्ह्याभरात या तपासण्या झाल्या। जिल्ह्यात घरगुती गॅसचा पुरेसा साठा असून विहित केलेल्या मुदतीत बुकिंग केल्यापासून सिलेंडर ग्राहकांना मिळेल असं जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी सांगितलं। दुपारनंतर जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये उद्योजक संघटना, पुरवठा विभाग, गॅस वितरक कंपनी, शिक्षण विभाग, आदिवासी विकास विभाग, सामाजिक न्याय विभाग, उच्च शिक्षण विभाग आदींची संयुक्त बैठक घेण्यात आली। विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर, जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, प्रकल्प अधिकारी आदिवासी विकास विभाग चेतना मोरे, सहाय्यक प्रकल्प अधिकारी डॉक्टर उद्धव वायाळ, सामाजिक न्याय विभागाचे सहाय्यक आयुक्त रवींद्र शिंदे, हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडचे शुभम चव्हाण, भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडचे नितीन बजाज, एमआयडीसीचे प्रादेशिक अधिकारी अमित भामरे, ऑरिक सिटीचे महेश शिंदे, मसियाचे अध्यक्ष अर्जुन गायकवाड, कार्यकारी अभियंता रमेश चंद्र गिरी तसेच अन्य विभागाचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते। जिल्ह्यात आदिवासी विकास विभागाच्या 10 आश्रमशाळा असून त्यात 3522 विद्यार्थ्यांना जेवण द्यावं लागतं। त्यासाठी दररोज 25 सिलेंडर लागतात, ते पुरवण्यात येतील। त्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांनी मागणी प्रमाणित करून द्यावी असंही सांगण्यात आलं। त्याप्रमाणे 3166 शाळांना शालेय पोषण आहार बनवण्यासाठी तसेच शालेय पोषण आहाराची सामूहिक स्वयंपाकघरे यांनाही सिलेंडर पुरवठा सुरळीत सुरू राहील। अनेक विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचा थेट लाभ दिला जातो। असं विद्यार्थी खासगी खानावळीत जेवणाऱ्या मुलांच्या जेवणाची गैरसोय होत असल्यास महाविद्यालय, शाळा यांनी विद्यार्थ्यांच्या भोजनाची स्वयंपाकगृहाची व्यवस्था करावी। त्यांना सिलेंडर उपलब्ध करून देण्यात येईल। रुग्णालयांमध्ये रुग्णांना आवश्यक जेवण, पेय बनवण्यासाठी तसेच उपचारासाठी आवश्यक तेथे गॅस लागत असल्यास तेथेही गॅस उपलब्ध करून दिला जाईल। विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिक परीक्षकांसाठी गॅस लागतो, तोही उपलब्ध करून द्यावा असे निर्देश पापळकर यांनी दिलेत। सर्व संबंधित अधिकाऱ्यांनी गॅस कंपन्यांच्या क्षेत्रीय अधिकाऱ्यांच्या संपर्कात राहावं व आपली आवश्यकता कळवावी। प्राप्त परिस्थितीचा गैरफायदा घेण्यासाठी जिल्ह्यात कुठेही गॅसची साठेबाजी, जादा दराने विक्री होत असल्यास तेथे कारवाई करावी असे निर्देशही पापळकर यांनी दिले आहेत। नागरिकांनी अफवांवरती विश्वास ठेवू नये तसेच घाबरून जाऊन अनावश्यक सिलेंडर साठा करण्याचा प्रयत्न करू नये। प्रशासन व तेल विपणन कंपन्या एलपीजीच्या पुरवठ्यावरती सातत्याने लक्ष ठेवत असून नागरिकांना मागणीनुसार सिलेंडर उपलब्ध करून दिले जात आहे। त्यामुळे नागरिकांनी शांतता राखून आवश्यक तेवढ्याच प्रमाणामध्ये एलपीजीचा वापर करावा असं आवाहन जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी केलंय। नमस्कार, मी दिलीप स्वामी, जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी बोलतोय। आपणाला सर्वांना माहिती आहे, आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या काही प्रसंगामुळे आपल्याकडे गॅस आणि डिझेल पेट्रोलचा तुटवडा आहे अशा पद्धतीच्या बातम्या प्रसारित झाल्या। काही लोकांनी अफवा पसरवले, त्यामुळं खूप ठिकाणी पॅनिक परिस्थिती निर्माण झालेली आहे। परंतु जिल्हा प्रशासन या संदर्भामध्ये दक्ष असून सर्वत्र तपासणी सुरू आहे। आपल्याकडे डोमेस्टिक म्हणजे घरगुती गॅस वापराच्या संदर्भामध्ये कुठलीही अडचण नाही आहे। त्यामुळं घरगुती गॅस ग्राहकांनी पॅनिक होण्याची कुठलीही आवश्यकता नाही आहे। आपणाला
रजिस्ट्रेशन नंतर जो काही कालावधी दिला जाणार आहे त्या कालावधीमध्ये आपल्याला गॅस सिलेंडर मिळणार आहे. फक्त कमर्शियल गॅस उपलब्धतेच्या बाबतीमध्ये अडचण निर्माण झालेली आहे. त्याच्या संदर्भामध्ये सुद्धा शासन स्तरावरून प्रयत्न चालू आहेत आणि जिल्हा प्रशासन स्तरावर सुद्धा या संदर्भामध्ये विविध कंपन्यांशी बोलणे चालू आहे. परंतु घरगुती गॅसच्या संदर्भामध्ये ग्राहकांनी पॅनिक होण्याची आवश्यकता नाही. तथापि सध्याची टंचाईची परिस्थिती लक्षात घेता गॅस वापराच्या संदर्भामध्ये सुद्धा आपणा सर्वांना काळजी घेणे गरजेचे आहे. जास्तीचे पदार्थ तयार करणे किंवा गॅस वाया घालवणे किंवा बऱ्याच ठिकाणी गॅस चालू असतो आणि त्यावर काही शिजवलं जात नाही, अशा पद्धतीनं मोठ्या प्रमाणामध्ये गॅस बऱ्याच ठिकाणी वाया जातो. तर या सर्व बाबी आपण लक्षात घेऊन माझी सर्वांना विनंती असणार आहे की आपण पाणी टंचाईच्या काळामध्ये ज्या पद्धतीनं पाणी जपून वापरतो त्याच पद्धतीनं आता गॅससुद्धा आपल्याला जपून वापरावं लागणार आहे. जोपर्यंत ही परिस्थिती निवळत नाही तोपर्यंत प्रत्येक ग्राहकाने आवश्यकतेप्रमाणेच अत्यंत काटेकोरपणे गॅसचा वापर केला तर आपल्याला गॅस पुरेसा उपलब्ध होऊ शकतो. त्यामुळं आपण गॅस वाया जाणार नाही याची पण काळजी घ्या. संपूर्ण गॅस एजन्सीच्या तपासण्या आमच्या पुरवठा विभागाच्या टीममार्फत तयार केलेल्या तपासण्या होत आहेत. जिल्हाभरामध्ये आपण 11 टीम तयार केलेल्या आहेत आणि कालपासून सातत्यानं या ठिकाणी तपासण्या सुरू आहेत. कुणी जर काही सावळा गोंधळ करत असेल, काळा बाजार करत असेल आणि त्याच्या पद्धतीनं काही साठे वगैरे करून ठेवत असतील तर तुम्ही जिल्हा प्रशासनाशी संपर्क करा, जिल्हा पुरवठा अधिकाऱ्याशी संपर्क करा. त्याच्यावर आम्ही तातडीनं EC ॲक्ट खाली कारवाई करू. परंतु या परिस्थितीमध्ये सर्वांनी थोडं संयम बाळगणे आणि प्रशासनाला सहकार्य करणं आवश्यक आहे. ते आपण कराल असं मी विश्वास बाळगतो. धन्यवाद. जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्य यांच्या पूर्वनियोजित समस्या मार्गदर्शन व दर्शन सोहळा कार्यक्रम उत्साहात झालाय. कार्यक्रमाला जिल्ह्यातून दोन्ही दिवस 25,000 भाविक भक्तगण उपस्थित होते. यावेळी माध्यमांशी बोलताना त्यांनी लव जिहाद निर्णयाचं स्वागत केलंय. महाराष्ट्र शासनाचं आम्ही अभिनंदन करतोय. त्यांनी आमच्या कानावर आलेलं आहे आणि त्याबद्दल मी माझी पण प्रतिक्रिया दिलेली आहे की महाराष्ट्र शासन आता विधानसभेमध्ये आणि विधान परिषदेने कायदा आणून पाहतोय की धार्मिक स्वातंत्र्य या नावावर कायदा आणून पाहतोय. त्यात अतिशय स्तुत्य असं आहे. आमची सगळ्या साधू संतांची मागणी होती की आज मुसलमान आणि ख्रिश्चन या दोन ज्या कम्युनिटी आहे या हिंदू धर्माला संपवण्याचं काम करतात धर्मांतर करून. मग ख्रिश्चन लोक हे एकदम सॉफ्ट पद्धतीने संपवतात बाप्तिस्मा करून आणि मुस्लिम लोक आक्रमकपणे संपवतात. तर लव जिहाद जो प्रकार आहे, लव जिहादमुळे काय होतं, लग्न झालं की शर्यतचा कायदा चालू होतो. त्या मुलीचा उपभोग घ्यायचा 1-2 वर्ष आणि मग तिला नेऊन तिकडे बाहेर विकायचे आणि मोकळं व्हायचं. महाराष्ट्रामध्ये गोवंशीय कायदा लागू आहे. तरी पण मोठी संख्या गोमाताची हत्या होती, गोमाताची होती. बरोबर आहे, चालू आहे ते. आणि त्याच्यासाठी हिंदू समाजाने जागृत झालं पाहिजे आणि जो कायदा आहे त्या कायद्याचा फायदा उचलून त्या कायद्यान्वये असे जे लोक काही चुकीचे कृत्य करतात त्यांना कायद्याप्रमाणे कडक शासन जर झालं तर ही गोहत्या, कारण आम्ही मला वाटतं माननीय एकनाथजी शिंदे यांनी तिला राष्ट्रमाता म्हणून घोषित केलेलं कायदा करून, राजमाता म्हणून केलेलं आहे. तर ते होणं गरजेचं आहे. हो, नक्की. नुसतं लव जिहादच्या विरुद्ध मी नाही, मी नुसतं मुसलमान लोकांच्या विरुद्ध आहे का, तर असं मी कुठल्याच कम्युनिटीच्या विरुद्ध नाही. मी धर्मगुरू आहे आणि त्यामुळे प्रत्येकानं आपापला धर्म जो आहे तो टिकवला पाहिजे यासाठी प्रयत्न केले पाहिजे आणि दुसऱ्या धर्मावर आक्रमण नाही केलं पाहिजे. लव जिहादला माझा विरोध काय आहे, कारण तुम्ही हिंदूंच्या मुली बसवून प्रेमाचं नाटक करून त्या पोराला कम्युनिटीकडून पैसे जातात आणि मग तो हिरोगिरी करतो, चमकीगिरी करतो आणि तो मुलगा त्या मुलीला प्रेमात फेसतो, तिच्या लग्न करतो आणि नंतर तिला विकून टाकतो. हा प्रकार चुकीचा आहे, तो होऊ नये याच्यासाठी मी हे आत्ताचं विधेयक येत आहे त्यामध्ये मागणी केली मी महाराष्ट्र शासनाकडे की लव जिहादच्या माध्यमातून लग्न होऊ दे, नाहीतर कसंही होऊ दे. मुस्लिम धर्मातल्या मुलानं या ख्रिश्चन धर्मातल्या मुलानं जर आमच्या मुलीबरोबर लग्न केलं तर लग्न झाल्यानंतर सुद्धा तिचा धर्म बदलता कामा नये आणि तिला जी मुलं होतील त्या मुलांचा सुद्धा धर्म, तिच्या आईचा धर्म लागू झाला तर हे धर्मांतर थांबेल. जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्य यांनी भारत देश हा जागतिक पातळीवरती सुपर पॉवर बनेल असं भाकीत केलंय. यावेळी तर चौकागाव येथे आयोजित समस्या मार्गदर्शन व दर्शन सोहळा कार्यक्रमात उत्साहात संपन्न झालाय. कार्यक्रमाबाबत देखील त्यांनी माहिती दिली आहे. आजचा हा कार्यक्रम जो आहे तो लोकांनी अंधश्रद्धेतून बाहेर यावं
आणि आपल्यामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण करून घ्यावा, यासाठी हा समस्या मार्गदर्शनचा कार्यक्रम आहे. आमची समाजाला त्रिसूत्री मी दिलेली आहे. तुमचे डोळे विज्ञानवादी ठेवा, मन अध्यात्मवादी ठेवा आणि बुद्धी वास्तववादी ठेवा. अशा प्रकारचा जर त्रिवेणी संगम केला तर आपल्याला विज्ञान आणि अध्यात्म याची सांगड घालून जगता येईल. आजचा तरुण जो आहे तो बहकलेला आहे, थकलेला आहे, नैराश्य त्याच्यामध्ये येतं. तर जर आपण अध्यात्माच्या मदतीनं आपला वैज्ञानिक विकास साधून घेतला तर आपल्यामध्ये नक्कीच एनर्जी येते. कारण अध्यात्म जे आहे हे आपल्यामध्ये संयम म्हणजे भक्ती जी आहे ती संयम, समयसूचकता, प्रगल्भता, साधक बाधक विचार करण्याची क्षमता, नेतृत्व करण्याचे गुण विकसित करते, असं आमचं म्हणणं आहे. कारण आपण भक्ती करतो म्हणजे काय, तर एकाग्रतेचा व्यायाम होतो. आणि हा एकाग्रतेचा व्यायाम घेतल्यामुळे माणसाला जीवनामध्ये जे बिनचूक निर्णय घ्यायचे असतात, तर बिनचूक निर्णय घेण्यासाठी आपल्यामध्ये जी आंतरिक ऊर्जा, सकारात्मक ऊर्जा तयार करावी लागते, ती यामुळे तयार होते. आणि म्हणून आम्ही सांगितलेलं आहे की आपण प्रत्येकानं दिवसातून 10 मिनिटं वेळ काढा आणि अंतर्मुख व्हा. ज्या योगे आपल्यामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोनातून विचार केला तर संयम येईल, समयसूचकता येईल, प्रगल्भता येईल, साधक बाधक विचार करण्याची क्षमता निर्माण होईल, नेतृत्व करण्याचे गुण निर्माण होतील, खिलाडी वृत्ती निर्माण होईल आणि त्यामुळे आपल्या जीवनामधला प्रत्येक निर्णय आपण बिनचूक घेऊ. यासाठी हा समस्या मार्गदर्शनचा कार्यक्रम आहे. आणि आम्ही आमच्या पीठात, आमची 13 पीठ आहेत एकूण. मी जगद्गुरू रामानंदाचार्य दक्षिणपीठ नाणीचा आचार्य आहे. जसे शंकराचार्य आहेत 4, तसे आम्ही 3 रामानंदाचार्य. आणि आम्ही दक्षिण भारताचं नेतृत्व करतो आणि खेडोपाडी जाऊन समाजातील विविध लोकांना वेगळ्या प्रकारची मदत करून आजचा कार्यक्रम आहे तो शिलाई मशीन वाटप केलं. आम्ही घरवापसी कार्यक्रम करतो, कारण धर्म टिकला तर आपण टिकणार आहोत. आतापर्यंत 1,55,000 कुटुंबांना हिंदू धर्मामध्ये आम्ही घेतलेलं आहे. त्यानंतर घरवापसी करून थांबत नाही, फक्त त्यांचे रोटी बेटी व्यवहार चालू करून देणं. त्यानंतर थॅलेसेमिया, सिकल सेल, किडनी फेल्युअर, ब्लड कॅन्सर अशा रुग्णांना नेहमी दर 15 दिवसानंतर रक्त लागतं. मग महाराष्ट्राची 10% गरज आम्ही पूर्ण करतो. कसं आहे की भारत देश हा तुम्हाला काही दिवसानंतर, आज कदाचित ते कल्पकल्पित वाटत असेल, पण भारत देश जगाचा विश्वगुरू म्हणून उभा राहणार. कारण इथली कुटुंब व्यवस्था, त्यानंतर वसुधैव कुटुंबकम अशा प्रकारचं जे भारताचं धोरण आहे किंवा वैदिक सनातन संस्कृतीचे संस्कार आहे, हे समाजाला जगातल्या आकर्षित करणार 100%. कारण आज पाश्चिमात्य देशांची कुटुंब व्यवस्था पूर्णपणे कोलमडलेली आहे आणि त्यामुळे जे आम्ही एकटे असं जे आणि स्पर्धक तयार झाले, त्यामुळे जगाची शांती बिघडली. त्यामुळे ज्यावेळी एखाद्या गोष्टीची एक सीमा होऊन जाते ना, त्या माणूस म्हणतो बास, अशी वेळ जवळ आलेली आहे. आणि त्यावेळेला भारत देश विश्वगुरूच्या भूमिकेमध्ये 200% उभा राहील. वेळ लागेल त्याला. मी ज्योतिषी नाही आहे, त्यामुळे परिस्थिती बनवणार. काही गोष्टी परिस्थिती जी असते ना ती तयार करते, तशी परिस्थिती जगवणार. भारताची लोकसंख्या वाढते, भारताची जी भूभाग आहे तो वाढणार नाहीये ना, तो वाढणार नाहीये. मग त्याच्यासाठी मुसलमानांसाठी कायदा केला पाहिजे, सगळ्यांसाठी. म्हणजे तो आहेच कायदा. भारत देशासाठी मुसलमानांना वेगळा कायदा करण्याची आहे, अंमलबजावणी केली पाहिजे. म्हणजे लोकसंख्या कंट्रोलमध्ये येईल. मग संघाचे जे मोहनजी भागवत आहे त्यांना 3 मुलं झाली पाहिजे म्हणून सांगण्याची गरज नाही, कारण ते आमच्या हिंदुत्वाचं नेतृत्व करतात. म्हणून मी त्यांचं एक धर्मगुरू या नात्यानं समर्थन करतो मोहनजी भागवतांचं, की त्यांनी जे वाक्य केलेलं ते फार विचारपूर्वक केलेलं आहे आणि तसा पद्धतीने ते केलं पाहिजे. कुणीतरी एक समर्थपणे, एक कणखरपणे भूमिका मांडली पाहिजे, ते त्यांनी मांडलेले. त्यामुळे धर्मगुरू या नात्याने मी त्यांच्या पाठीशी. शहरवासियांना एक सुवर्ण संधी. तुम्ही एखादा व्यवसाय करताय का? मग एडियन वरती जाहिरात करा आणि मिळवा व्यवसायात मोठा फायदा. तर वाट कसली बघत आहात? आताच खाली दिसत असलेल्या नंबरवरती संपर्क करा. आपल्याला अजूनही काही बातम्यांचा आढावा घ्यायचा आहे, परंतु इथे वेळ झाली आहे एका छोट्याशा ब्रेकची. कुठे जाऊ नका, पाहत रहा एडियन न्यूज.
शहराच्या मध्यवर्ती भागामध्ये व्यवसाय सुरू करण्याची एक सुवर्ण संधी. टीव्ही सेंटर संजय गांधी मार्केट जवळ 300 आणि 350 स्क्वेअर फूट दुकान भाड्याने देणे आहे. तळमजला आणि पहिला मजला. संपर्क 8087771808. हॅलो. नमस्कार रोहिणी, मी तुमच्या पतीचा मित्र आहे. त्यांना 2000 रुपये परत करायचे होते. त्यांनी आपल्या नंबरवर पाठवायला सांगितले. आपण चेक करा. ओके. वहिनी, मी चुकून तुमच्या मोबाईलवर 20,000 पाठवले. प्लीज आपण 18,000 परत पाठवा. ते मी तुमच्या पत्नीच्या नंबरवर पाठवीन. आपण त्याच्याकडून घ्या. मी नाही फसणार. पैसे जमा झाल्याचा मेसेज सरळ बँकेकडून येतो, कोणत्या प्रायव्हेट नंबरवरून नाही. तर अशा सिच्युएशनमध्ये सगळ्यात पहिल्यांदा आपला बँक बॅलन्स चेक करा. फसव्या कॉल्सची तक्रार करा. थांबा, विचार करा आणि ॲक्शन घ्या. अनेकांच्या मनात स्वप्न असते की देशाची सेवा करायची, परंतु काही लोकच योग्य प्रशिक्षण घेऊन ते वास्तवात पूर्ण करतात. वास्तविक सैनिक बनणे सोपं काम नाही, कारण प्रशिक्षणाच्या मैदानापासून ते युद्धाच्या रणांगणापर्यंत प्रत्येक क्षण संघर्षमय असतो. फक्त जो इमानदार, समजूतदार असेल आणि ज्याची इच्छाशक्ती प्रबळ असेल असाच व्यक्ती या क्षेत्रात टिकू शकतो. प्रत्येक वर्षी अनेक परीक्षार्थ्यांना यश प्राप्त होते, ते फक्त आणि फक्त गरुडचे अकॅडमीमुळे. पंख आम्ही देतो, उंच भरारी तुम्ही घ्या. नमस्कार. ब्रेकनंतर पुन्हा एकदा स्वागत. आपण बघत आहात एडियन बातमीपत्र. माजी खासदार इम्तियाज जलील यांनी छत्रपती संभाजीनगर महापालिकेच्या रमाई घरकुल योजनेतील प्रक्रियेत अनियमितता असल्याचा आरोप केला. या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून जबाबदार अधिकाऱ्यांवरती, कार्यकर्त्यांवरती कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे. हम एक मुद्दा महानगर पालिका और समाज कल्याण विभाग का उठा रहे हैं. रमाई घरकुल योजना जो है, ये एक बहुत अच्छी स्कीम सरकार ने शुरू की थी, जिसका मकसद ये था कि एससी समाज के जो गौर गरीब लोग हैं, जो कच्चे घरों में रहते हैं, जिनके पास एक 200-300 स्क्वायर फीट का एक छोटी सी ज़मीन है, उन लोगों को पक्का घर बनाने के लिए सरकार 2.5 लाख रुपये देती है. वो स्कीम बहुत अच्छी होने के बावजूद भी एससी समाज के गौर गरीब लोगों का फ़ायदा क्यों नहीं हो रहा है? क्यों वहाँ पर झोपड़ियाँ वैसे के वैसी बसी हुई है, झोपड़पट्टियाँ वैसी की वैसी बसी हुई है? इसकी हम जब छानबीन किए तो हमें ये पता चला कि बहुत सारे शहरों के अंदर ऐसी धांधियाँ चल रही है. हमारे शहर के अंदर तो कुछ हद ही पार हो गई है कि यहाँ पर जो अपने आप को भाऊ, दादा और ये समाज के बड़े बड़े नेता कहने वाले लोग जो बड़ी बड़ी गाड़ियों के अंदर घूमते हैं, अपने ही गौर गरीब समाज को कैसा लूट रहे हैं, हमने इसकी इंक्वायरी करे. और वो इंक्वायरी के अंदर हमको समझ में आया है कि 3,000 रुपये अगर आप उनके लोगों को देते हैं तो टोटल फाइल 3,000 रुपये के अंदर बन के मिल जाती है. अब वो उसके अंदर क्या क्या होता है, तो आपका रहीवासी सर्टिफिकेट होना चाहिए, उसमें आपका इनकम सर्टिफिकेट होना चाहिए 1 साल का, उसमें आपका रेसिडेंशियल ये होना चाहिए, फिर आपकी टैक्स रिसीप्ट होना चाहिए. वो टैक्स रिसीप्ट के साथ आपको कास्ट सर्टिफिकेट एक लगाना है और पीला राशन कार्ड आपको लगा के देना है. बस ये 5 डॉक्यूमेंट्स हो गए. आप दे दीजिएगा लेके जाके, और 2.5 लाख रुपये है तो लेके गायब हो जाइए. कई सारे गौर गरीब लोगों से इन्होंने झोपड़पट्टियों में जाके ये डॉक्यूमेंट जमा किए, और ये डॉक्यूमेंट्स की बुनियाद के ऊपर इन्होंने वो फाइल तो सबमिट किए, लेकिन पैसा जो है वो डायरेक्टली अपने अकाउंट के अंदर, अपनी पद संस्था के अंदर मंगाए, अपनी कोई कोऑपरेटिव बैंक के अंदर मंगाए, और ये पैसा जो है ये भाऊ दादा लोगों ने अपने जेब में रख लिया. कई 100 करोड़ रुपये की हम बात कर रहे हैं. पिछले कई सालों से ये जो झोल चल रहा है. अब जब ये मामला हम देख रहे थे कि इतनी सारी शिकायतें मैंने किया था, मैंने चीफ मिनिस्टर देवेंद्र फडणवीस को किया था, मैंने सोशल वेलफेयर के मिनिस्टर, जो दुर्भाग्य से हमारे ही अपने मिनिस्टर है, यहाँ के पालक मंत्री है संजय सिरसाट, एससी समाज से ताल्लुक़ रखते हैं, और उनके नाक के नीचे ये धांधली चल रही है. हमने सोशल वेलफेयर के सेक्रेटरी हर्षदीप कांबड़े साहब, बहुत अपराइट ऑफिसर है, बहुत अपने समाज के लिए बहुत कुछ अच्छा किए हैं उन्होंने, उनको भी हमने पत्र लिखे, यहाँ के डिविजनल कमिश्नर को लिखे, यहाँ के कलेक्टर को लिखे,
और म्युनिसिपल कमिश्नर को मैंने कितने लेटर लिखा है मुझे भी खुद ये नहीं है, सबके इनवर्ड है मेरे पास। उसके बाद जब कुछ नहीं हो रहा था तो मैंने खुद ने एंटी करप्शन डिपार्टमेंट गया, एंटी करप्शन में डिपार्टमेंट में जाके है तो मैंने है तो पूरा पुरावे दिया उनको, लेटर्स दिया उनको, समझाया कि कैसा ये स्कैम चलता है, कुछ नहीं हुआ। फिर हमने सोचा कि अब है तो हम कोर्ट में जाएंगे, क्योंकि महानगर पालिका अभी 23 करोड़ रुपये अभी रिलीज कर रही है। ये रिलीज होते ही 31 मार्च से पहले आपके अकाउंट के अंदर और 40 करोड़ रुपये आ जाएंगे रमाई घरकुल के नाम के ऊपर। लेकिन ये पैसा सही मानों में वो गरीब लोगों के पास पहुंच रहा है क्या? तो नहीं पहुंच रहा है। तो बहुत सारे हमारे साथियों ने भी बहुत सारे डॉक्यूमेंट्स निकाले। मुझे लिस्ट नहीं दी जा रही थी कि कितने लोगों को पैसा दिया जाने वाला है, कितने लोगों के सैंक्शन हो गए, तो मैंने खुद ने अपने लेवल के ऊपर निकाला और मेरे फेसबुक पेज के ऊपर वो लिस्ट डाल दिया। तकरीबन 250-300 पेज की लिस्ट है वो। उसके बाद लोगों ने ये बोला कि भैया उस्मानपुरे में तो ये आदमी रहते ही नहीं है, इसका घर ही नहीं है। हाँ, किसी ने बताया कि साहब ये तो रेलवे स्टेशन के ऊपर सादत नगर के अंदर है ही नहीं इसका मकान। तब है तो हमको इसकी व्याप्ति पता चली और उस हिसाब से हमने ये कंक्लूजन के ऊपर पहुंचे कि तकरीबन 90% जो है वो बोगस फाइल्स तैयार किए गए हैं। खुलताबाद तालुक्यातील सोलापूर धुळे महामार्गावरील गल्ले बोरगाव शिवारात रस्ता ओलांडताना अज्ञात वाहनाने धडक दिल्याने एक नर बिबट्याचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली असून खोपरी पुलाजवळ बीज गुण केंद्राच्या क्षेत्रात हा अपघात झाला। या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून वन विभागाने अज्ञात चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे। गल्ले बोरगावचे उपसरपंच दिलीप सिंग अमरसिंग बेडवाल यांना महामार्गावरती बिबट्या मृत अवस्थेत पडल्याचं दिसून आलं। त्यांनी या घटनेचं गांभीर्य ओळखून तात्काळ वन विभागाला माहिती दिली। माहिती मिळताच वनपरिक्षेत्र अधिकारी निखिल देशमुख यांच्यासह वन विभागाचे पथक घटनास्थळी दाखल झाले। त्यांनी परिसराची पाहणी करून सविस्तर पंचनामा केला। घटनास्थळीच शवविच्छेदन आणि अंतिम संस्कार घटनेची माहिती मिळताच खुलताबाद पोलीस येथील पशुसंवर्धन विभागाचे डॉक्टर उत्कर्ष वानखेडे आणि डॉक्टर दोडके यांनी घटनास्थळी धाव घेतली। मृत बिबट्याचं रीतसर शवविच्छेदन केल्यानंतर वन विभागाच्या नियमानुसार बिबट्यावरती दहन करून विल्हेवाट लावण्यात आली। अपघातात बिबट्याला गंभीर दुखापत झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज डॉक्टरांनी व्यक्त केलाय। अज्ञात चालकावरती गुन्हा नोंदवण्यात आलाय। या प्रकरणी वन विभागाने अज्ञात वाहन चालकाविरुद्ध वन कायद्यान्वये गुन्हा नोंदवलाय। ही कारवाई उपवन संरक्षक सुवर्णा माने आणि सहाय्यक वन संरक्षक आशा चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल SR मोरे, वनरक्षक मयूर चौधरी, पुरुषोत्तम आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी यशस्वीरित्या पार पडली आहे। महामार्गावरती वन्य प्राण्यांचा वावर असल्याने वाहन चालकांनी वेग मर्यादेचं पालन करावं असं आवाहन वन विभागामार्फत करण्यात आलंय। तर आज सकाळी 7 वाजता आम्हाला गल्ले बोरगाव येथील सरपंच आणि उपसरपंच यांचा कॉल आला। त्यांच्या सांगण्यानुसार एका गावातील जो दुग्ध व्यावसायिक आहे त्याला सदर बिबट्या हा रोडच्या बाजूला मृतावस्थेमध्ये आढळून आला। माहिती मिळताच तातडीने आमचे वनरक्षक, वनपाल व इतर टीम घटनास्थळी पोहोचली व प्रथमदर्शनी सदर बिबट हा मृतावस्थेमध्ये होता। त्यामुळे त्याला आम्ही तिथून सुरक्षित ठिकाणी आमच्या नर्सरीमध्ये घेऊन आलो आणि तसेच खुलताबाद येथील पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना आम्ही पाचारण केले। खुलताबाद येथील पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी सदर बिबट मृतावस्थेमध्ये असल्यामुळे त्याचा PM पोस्टमॉर्टम केलेले आहे। त्याचा अहवाल अद्याप अप्राप्त आहे, पण प्रथमदर्शनी सदर बिबट्याचा मृत्यू हा अज्ञात वाहनाच्या धडकेमध्ये झालेला आहे। सदर वाहन चालकाविरुद्ध आम्ही नियमानुसार गुन्हा दाखल केलेला आहे आणि पुढचा तपास आमचे कर्मचारी करत आहेत। पूज्य भिक्खू ज्ञानरक्षित थेरो यांच्या जन्मदिनानिमित्त महाकारुणिक तथागत सम्यक संबुद्ध तथागतांचे अग्र उपस्थापक पुण्य अरहंत आनंद थेरो आणि 5 अरहंत यांच्या महापवित्र धातू तसेच बोधिसत्व परमपूज्य बाबासाहेब आंबेडकरांच्या अस्थींच्या सानिध्यात सामूहिक ध्यान आणि विशेष महापूजा करून संघगिरीच्या महत्त्वपूर्ण कार्याचा शुभारंभ मोठ्या उत्साहात धम्ममय वातावरणामध्ये पार पडलाय। पूज्य भिक्खू ज्ञानरक्षित थेरो यांच्या वाढदिवसानिमित्त बीड रोडवरील आडगाव जावळे येथे विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी महाकारुणिक तथागत सम्यक संबुद्ध तथागतांचे अग्र उपस्थापक पुण्य अरहंत आनंद थेरो आणि 5 अरहंत यांच्या महापवित्र धातू तसेच बोधिसत्व परमपूज्य बाबासाहेब आंबेडकरांच्या अस्थींच्या सानिध्यात सामूहिक ध्यान आणि विशेष महापूजा करून संघगिरीच्या महत्त्वपूर्ण कार्याचा शुभारंभ मोठ्या उत्साहात धम्ममय वातावरणात पार पडला।
या कार्यक्रमाला भारतामधील प्रथम धुतंगधारी पूज्य भिक्खू शिलानंद महाथेरो यांची प्रमुख उपस्थिती होती. संगगिरी महाविहार, मयूर मृगदावन, आडगाव जावळे, छत्रपती संभाजीनगर येथे पार पडलेल्या एक दिवसीय कार्यक्रमामध्ये उपासक उपासिका मोठ्या संख्येने उपस्थित होते. पूज्य भिक्खू ज्ञानरक्षित थेरो आणि उपासक माजी आरटीओ अधिकारी ॲडव्होकेट अनिल कुमार बस्ते यांनी कार्यक्रमाबाबत एडीएन सोबत बोलताना अधिक माहिती दिली आहे. बुद्धरत्न, धम्मरत्न, संघरत्न सर्वश्रेष्ठ अशा या 3 रत्नाला त्रिवार अभिवादन. बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या समग्र धम्मक्रांतीला शेवटच्या श्वासापर्यंत समर्पण. आज 14 मार्च 2026 रोजी महाकारुणिक तथागत सम्यक संबुद्धांच्या महापवित्र धातू, 5 अरहंतांच्या महापवित्र धातू, भगवंताचे अग्र उपस्थायक पूज्य अरहंत आनंद थेरो यांच्या महापवित्र धातू व बाबासाहेबांच्या आस्थीची विशेष रूपाने कमळाच्या फुलाने, मोगऱ्यांच्या व नाना प्रकारच्या पुष्पाने, धूपदीपाने पूजा करून आज आम्ही संगगिरी महाविहार स्तूपाचं कार्याचा शुभारंभ पूज्य भिक्खू शिलानंद महाथेरो धुतांगधारी भंतेजी आंबोडा यांच्या शुभवाणीतून व पूज्य डॉक्टर खेमधम्मोजी महाथेरो प्राचार्य यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आज आम्ही हा कार्यक्रम संपन्न केला आहे. नमो बुद्धाय, जय भीम. आज दिनांक 14 मार्च, आज अतिशय आनंदाचा आणि सुखद असा दिवस आहे. त्याचं कारण असं की बौद्ध धर्माचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी ज्यांनी अथक परिश्रम घेतलेले आहेत आणि सातत्याने ते काम करत आहेत, अशा ज्ञानरक्षित महाथेरो यांचा आज वाढदिवस. या वाढदिवसाच्या निमित्ताने या आडगाव हिल्स अर्थात संगगिरी हिल्सवरती मोठ्या प्रमाणाने महाराष्ट्रातूनच नव्हे तर महाराष्ट्राच्या बाहेरूनही म्हणजे कर्नाटक, मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश अशा वेगवेगळ्या राज्यातनं मोठ्या प्रमाणामध्ये लोक त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने इथे आले. मी अनिल कुमार बस्ते, मी देखील त्यांना वाढदिवसाच्या अंतःकरणपूर्वक शुभेच्छा देतो. बंधू भगिनींनो, आज जो वाढदिवस बघितला तो अतिशय आगळा वेगळा बघितला. वाढदिवस आपण सर्वसाधारणपणे साजरा करतो, केक आणतो, केक कापतो, लोकांना जेव खाऊ घालतो, कपडे लत्ते आणि आणखीन थोडीशी मौज मस्ती. परंतु आजचा वाढदिवस अशासाठी वेगळा की सकाळी 6 वाजल्यापासून वेगवेगळ्या ठिकाणच्या लोकांना इथे आल्यानंतर इथलं अगदी प्रसन्न वाटणारं जे वातावरण आहे, त्या वातावरणामध्ये सकाळी 8 वाजता पहिल्यांदा ध्यान साधना विपश्यना गोयंका गुरुजींच्या माध्यमातून अर्थात त्यांची कॅसेट लावून ध्यान साधना करण्यात आली. आणि त्याच्यानंतर बनते शिलानंदजी हे ताडोबाच्या अरण्यात असतात आणि तेथून ते बनते ज्ञानर्षी त्यांना आशीर्वाद देण्यासाठी आले होते. आणि त्यांची धम्मदेसना झाली आणि त्या धम्मदेसनेनंतर सहभोजन झालं. मोठ्या प्रमाणात भिक्खू संघ इथे उपस्थित होता. साधारणपणे 50-60 भिक्खू या ठिकाणी आज त्यांना आशीर्वाद देण्यासाठी आले. बाळ सुदृढ तर समाज सुदृढ या विचाराने बचपन प्ले स्कूल जयस्वाल हॉस्पिटलच्या संयुक्त विद्यमाने आदर्श विद्यानिकेतन सोसायटीच्या 15 मार्च रोजी सुदृढ बालक स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं. सकाळी 9 ते 12 या वेळेत ही स्पर्धा घेण्यात येईल अशी माहिती डॉक्टर जयस्वाल यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. उद्या म्हणजे 15 तारखेला सकाळी 9 ते 11 या वेळेमध्ये आम्ही एक स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे, सुदृढ बालक स्पर्धा. यामध्ये जे पेडियाट्रिशियन आहे ते मुलांची तपासणी करणार आहेत, जसं हाईट, वेट आणि मग त्यांची आरोग्य तपासणी, डोळे तपासणे, कान तपासणे, त्यांचं वजन बरोबर आहे की नाही, त्यांची म्हणजे स्वच्छता ज्याला आपण म्हणतो ती बरोबर आहे की नाही, मुलांची केसाची रचना कशी आहे, काय आहे, हे सगळं चेक करणार आहे. त्यामध्ये 3 मुलांना आम्ही फर्स्ट, सेकंड, थर्ड प्राइज देणार आहोत आणि प्रत्येक मुलांना काही ना काही भेटवस्तू पण आम्ही देणार आहोत, जेणेकरून की त्या मुलांचं आरोग्याची काळजी घेण्यात येईल. याशिवाय जे पेडियाट्रिशियन आहेत ते मुलांना आणि त्यांच्या पॅरेंट्सना मुलांना कसं त्यांच्या आरोग्याची दक्षता घ्यावी या बाबतीत ते माहिती देणार आहेत. ते पण ऑडिओ व्हिडिओ द्वारे देणार आहात. तुम्ही जे ऑडिओ व्हिडिओवरून बघितले त्या ठिकाणी ते त्यांचं डेमो देणार आहे. तर त्यामुळं एक प्रकारचं त्यांना ट्रेनिंग म्हणा आई वडिलांना मिळणार आहे. काय आव्हान करायचं? शेवटी हेच म्हणायचं आम्हाला की आम्हाला हे म्हणायचं आपल्याला की
तुमच्या माध्यमाद्वारे जास्तीत जास्त लोकांपर्यंत आम्ही पोहोचू याची आम्ही तुमच्याकडून आशा करतो आणि तुमची सजेशन काही असेल तर आम्ही ती पण मान्य करू. शेवटी पुन्हा एकदा नजर टाकूया आज दिवसभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडींवरती. जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आढावा बैठक. शालेय पोषण आहार, वसतिगृह, आश्रमशाळा, रुग्णालयांना गॅस पुरवठा अविरत ठेवा. विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकरांचे निर्देश. तर सोलापूर धुळे महामार्गावरती अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्याचा मृत्यू. गल्लेबोरगाव शिवारातील घटना. आणि याबरोबरच हे बातमीपत्र इथेच संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत रहा आपल्या हक्काचं बातमीपत्र ADN न्यूज.